पटेल तटकरे दादांची राष्ट्रवादी फोडणार? राष्ट्रवादीतील 22 आमदार भाजपात जाणार? आसामच्या दौऱ्यात कामाख्यात ठरला प्लॅन. महाराष्ट्रात 2 शिवसेना झाल्या, त्यानंतर राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. आता दादांच्याच राष्ट्रवादीत उभी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे 22 आमदार घेऊन भाजपात जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र हे सर्व आरोप तटकरेंनी फेटाळून लावले. सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलच दिल्लीमध्ये अमित शहाच्या संपर्कात रोज आहेत ना. अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी जेवायला आलेले होते. त्यामुळे कदाचित तसा प्रयोग होऊ शकतो. त्याच्यात काय पुढच्या 2 वर्षात जर तसा प्रयोग झाला आणि आजीदादांचे आणि एकनाथ शिंदेचे पक्ष संपले आणि सगळे बीजेपीतच झाले तर त्याचं नवल वाटून घ्यायचे काही कारण नाही. रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक वेळेला इच्छुक होते. त्याने आमच्या निष्ठेच्या आमच्या पुरोगामी विचाराचा काही गप्पा मारण्याचं काही कारण नाही. त्यांचा नैतिक अधिकार सुद्धा नाही. फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वहिनी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुती बळकट करण्याचं आमचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून बुद्धिभेद पसरण्याचा धंदा अलीकडच्या कालावधीमध्ये काही लोक करतायत तो त्यांच्याजवळ त्यांना लक्षात होईल. विशेष म्हणजे याचे संकेत ज्या ठिकाणी शिवसेना फोडण्याची रणनीती आखली गेली त्या आसामच्या कामाख्यातच मिळाले. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत गेल्या होत्या. एवढंच नव्हे तर तिघांनी सोबतच कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं. मात्र परतीच्या प्रवासात त्यांनी सुनेत्रा पवारांची साथ सोडली आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत परत आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत आल्या आल्या तटकरेंनी थेट सिल्वर ओक गाठलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. साहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे. तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं. कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचं नाही. कारण आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आजही बहिणींच्या नेतृत्वाखाली एनडीए मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण निश्चितपणाने करतो आहोत. अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवारांना देण्यापूर्वी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आल्यावरून प्रफुल्ल पटेल वादात सापडले होते. त्यानंतर थेट सुनेत्रा पवारांनी घटनेतले बदल गृहीत न धरण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. एवढंच नव्हे तर गेल्या महिन्यात आयोगाला पाठवलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पटेल तटकरेंच्या पक्षातील पदांचा उल्लेख नव्हता, तर कार्यकारिणीच्या यादीतून दोघांच्या नावांचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे पटेल तटकरे कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे. आता सुनेत्रा पवार दोघांची नाराजी दूर करणार की हा संघर्ष वाढत जाऊन पटेल आणि तटकरे खरंच काही आमदारांना घेऊन भाजपच्या तंबूत दाखल होणार याची राजकीय विश्वात चर्चा रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.